मागील भागात आपण मुघल, मराठे आणि आदिलशाही या सत्तांतराच्या संघर्षातून वाईचा इतिहास कसा घडत गेला हे पाहिलं. आजच्या भागात आपण इसवी सन 1690 नंतरच्या मराठाकालीन आणि पेशवेकालीन इतिहासाचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात हिस्ट्री टॉक. इसवी सन 1690 मध्ये मराठा साम्राज्याच्या वतीने संताजी घोरपडे, रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मुघलांविरुद्ध जोरदार लढा देत वाई शहर काबीज केले. वाई शहर जिंकल्यानंतर इथे मराठ्यांचे एक महत्वाचे लष्करी ठाणे स्थापन करण्यात आले, जे पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राजकारणात अतिशय महत्वाचे ठरले. 5 जून 1690 रोजी शंकराजी नारायण हे आपल्या पत्रात लिहितात, आम्ही स्वारी करून वाईस आलो, वाईचा कोटा आणि प्रतापगड आधी करून किल्ले रगडून घेतले. या उल्लेखावरून वाईचा कोट आणि प्रतापगड या परिसरातील लष्करी महत्व आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कार्यकाळात वाईवर कधी मुघलांचा तर कधी मराठ्यांचा असा दुतर्फा अंमल प्रस्थापित झाला होता. या काळातील राजकारण सतत बदलणारे आणि संघर्षपूर्ण होते, परंतु स्वतः थोरले शाहू महाराज हे वाईचे देशमुख होते. या देशमुखीबद्दल शाहू महाराजांना विशेष अभिमान होता. इतकेच नव्हे तर या देशमुखीच्या सन्मानार्थ शाहू महाराजांनी एक स्वतंत्र शिक्का तयार करून घेतला होता, ज्या शिक्क्यावर नांगराचे चिन्ह कोरले होते. छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणतात, छत्रपती होण्यापेक्षा एक शेतकरी होणं अधिक मोठं. या उल्लेखावरून त्यांची शेतकरी वर्गाबद्दलची भूमिका आणि मूल्य अवस्था स्पष्टपणे दिसून येते. पेशवे काळात वाईच्या इतिहासात आणखी एक महत्वाचा बदल घडतो. साताऱ्यातील सावकार शामजी यांचा मुलगा भिकाजी रास्ते नाईक यांनी पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांना आपली कन्या गोपिकाबाई दिली. या विवाहामुळे रास्ते घराण्याचे वजन पेशवे दरबारात मोठ्या प्रमाणात वाढले. परिणामी पेशव्यांनी रास्ते घराण्याला लाख पगाराचा सरंजामा बहाल केला. उत्तर पेशवाईच्या काळात म्हणजेच इसवी सन 1761च्या सुमारास रास्ते घराणे हे वाई येथे स्थायिक झाले आणि हळूहळू वाईचे अनभिषिक्त राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे मराठा साम्राज्य, शाहू महाराजांचा कार्यकाळ आणि नंतर पेशवेकाळ या घडामोडींमधून वाईचा इतिहास राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या वेगळे वळण घेऊ लागला. वाईच्या पुढील ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक इतिहासाविषयी सविस्तर माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. तोपर्यंत हिस्ट्री टॉक या इंस्टाग्राम पेजला लाईक करा, फॉलो करा आणि समृद्ध इतिहासाशी जोडले राहा.